हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी मुनिसिंह म्हात्रे, मुळेखंड उपासना केंद्र उरण। मला आलेला अनुभव मी तुम्हाला आता शेअर करतो आहे। मला फास्ट मनीबद्दल जे बापू बोलायचे नेहमी की फास्ट मनीच्या मागे तुम्ही लागू नका, पण मला त्याच्याबद्दलच एक आलेला आत्ताच जस्ट अनुभव तुम्हाला मी शेअर करतो। आमच्या साईडला एक म्हणजे स्कीम आली होती, काय तुम्ही एवढे पैसे गुंतवा, तुम्हाला एवढे पैसे मिळतील, एवढे हे करा, तुम्हाला याच्यापेक्षा जास्त पैसे मिळतील, एवढे पैसे टाका आणखी तुम्हाला पैसे भेटतील। तर आपण कसे बापू बघतो, पण आपल्याला विश्वास नसतो सध्या की नाही, बापूंनी आपल्याला सांगितलेलं आहे ना, पण काय फास्ट मनीच्या याच्यामध्ये आपण हे करायचं नाही, त्याच्या मागे लागायचं नाही, किंवा फास्ट मनी नकोच, म्हणजे जे आहे ते मेहनतीचा पैसा। पण नाही, कारण माझ्यासमोर सोबत जो कामाला मित्र होता तो नेहमी एकाचा, अरे टाक पैसे, बघ मला आले, तुला काय नाही आले, तुला पण आले असते, तुम्ही आता माझ्यासोबत टाकलं असते तर तुला पण मिळाले असते। असं असं करत करत एक महिना गेला, तरी पण मी म्हणजे हे नाही केला की नाही, बापू बोललेत ना नाही पैसा हे करायचा तर नाही। दुसरा महिना आला, सेम ते, अरे बघ टाक, आता माझ्यासोबत तुला पैसे मिळाले असते तर आता तुझे डबल झाले असते। ते हळूहळू मध्ये थोडासा हे विश्वास म्हणजे हे व्हायला लागला, काय अरे काहीतरी आहेत, ठीक आहे। नंतर असा विचार केला, चल ठीक आहे आपण तेवढे नाही पण थोडेफार काहीतरी करूया। अचानक असंच पैसे आणायला आपण हे करत होतो, पैशांबद्दल बरं आता चला काहीतरी अरेंजमेंट करूया आणि पैसे हे करूया। त्यासाठी गुरुवारच होता, गुरुवार असल्यामुळे अचानक आमच्या मुळेखंड केंद्राचे सर्व श्रद्धावान प्रवचनाला जाणार होते, निघायचं आम्ही ठरवलेलं, चला बरं आपण जाऊया प्रवचनाला। तर आम्ही 2 गाड्या केल्या आणि प्रवचनाला निघालो। प्रवचन आलो, गुरुवार होता त्याच्यामुळे आलो, बसलो, बापू आले आणि प्रवचन बापूंनी चालू केलं, ओम त्रिविक्रमाय नमः। हा प्रवचन चालू असताना अचानक बापू फास्ट मनीबद्दल तिथे बोलायला लागले। काय आजकाल काय जो तो फास्ट मनीच्या पाठी लागलाय, मी सांगतो तरी माझा ऐकत नाही, पण मित्र सांगतात ना, मित्रांचं अगोदर ऐकायला पाहिजे। नंतर बोलते पैसे गेले काय, मारतात मग माझ्या नावाने बोंबलत, बापू पैसे गेले काय करू हे करू, मग दादांच्याकडे येतात, दादा असं झालं काय करायचं। तर माझ्या पटकन क्लिक झालं, अरे मी पण आता पैसे टाकणार होतो, पैसे टाकणार होते म्हणजे गुरुवार होता, मी सकाळी पैसे काढलेत, गुरुवार असल्यामुळे त्या मला पैसे टाकायला मिळाले नाही। मग मी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मी जाणार पैसे त्याला घेऊन, तर तो मित्र मला विचारतो, अरे तू पैसे घेऊन येणार होतास, आलाच नाही। तर मी त्याला सांगितलं, नाही मी माझ्या घराचं काम काढलं तर मी पैसे काही टाकत नाही, मला घरी पैशाची गरज आहे। तर ठीक आहे, काय तू बोलते चान्स घालवलास, चांगला झाला। पण माझा विश्वास होता माझ्या बापूंवर की बापू बोललेत काही या स्कीमवर हे नका करू, आणि कालच मला याच्याबद्दल बापूंनी प्रचिती पण दिली, काय फास्ट मनीच्या पाठी लागू नका। त्याच्यानंतर मी लगोलग 1 ते 1.5 महिन्यात न्यूज आली, काय ज्यांनी हे पैसे स्कीम मध्ये लावले होते त्याला पोलिसांनी अटक केलेले आहे, आणि लोकांचे कमीत कमी लाखो करोडो रुपये या स्कीम मध्ये गेले होते। हा माझ्या बापूंनी दिलेला मला एक छोटासा अनुभव। हरिओम श्रीराम अंबज्ञ।